जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर डोंगराळ भागातही शेती कशी फुलवता येते याचं उत्तम उदाहरण पोलादपूरच्या दाभीर गावातील विठ्ठल मोरे यांनी दाखवून दिलंय। कठीण भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असतानाही मोरेंनी 1.5 किलोमीटरवरून पाणी आणून 80 झाडांची आंबा बाग जोपासलीय। आज त्यांच्या बागेतून दरवर्षी 5 ते 6 टन आंब्याचं उत्पादन निघत असून मुंबई महाबळेश्वर पर्यंत या फळांची गोडी पोहोचलीय। केवळ आंबाच नव्हे तर फणस, चिकू आणि आता चक्क सफरचंदाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग त्यांनी केलाय। संपूर्ण कुटुंबाच्या साथीने डोंगरावर फुलवलेली ही बाग सध्या जिल्ह्यासाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलीय। सर नमस्कार, मी विठ्ठल मोरे। मेन सांगायचं म्हटलं म्हणजे माझे वडील बोलायचे, मी हे करून ठेवतोय का करून ठेवतोय की उद्या ही मुलं जी मुंबईला जातात ती गावाला येत नाहीत। त्यांनी गावाला येण्यासाठी माझ्या वडिलांनी शेती केली आणि ते नसल्यामुळे मला त्यांच्या पश्चात त्यांनी ठेवलं ते राखण्यासाठी मला शेवटी गावी यावं लागलं। माझ्या वडिलांचं मला भरपूर सहकार्य होतं आणि आईचं पण आहे। आई आणि दोघंच इथं असतो, मुलं मिसेस एक मुंबईला असतात। आणि खरं सांगायचं म्हटलं म्हणजे लोक म्हणतात इथे काही पिकत नाही, तर मी म्हणतो नाही, इथे सर्व पिकणं करणारा पाहिजे, केलं तर सर्व होईल। आणि नाही म्हटलं तर आता लोकांना मी सांगतो आंबे लावा, फणस लावा, तर नाही वांदरांचा त्रास आहे, माकडांचा। बोललो तुम्ही लावा तर पहिले, लावलात तर पुढे वांदरांचा प्रश्न आला तो नंतर आला, डुकरांचा आला तो नंतर आला, लावून तर बघा। तर लोकांनी आता 5 वर्ष आलं मी इथे गावाला आहे। 5 वर्षापासून लोकांनी जवळजवळ आता 10-12 लोकांनी लावलेले आहेत आणि ती सक्सेसफुल झालेले आहेत। आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या पोलादपूर तालुक्यातील कृषी खाते 1 नंबरचं आहे। मोरे सर झालेत, भोसले सर झालेत, पूर्ण सहकार्य त्यांचं आम्हाला असतं। त्यामुळं आम्ही अजून इथं मी म्हणलो ना अजून काही ना काहीतरी करत राहावं। तर मगाशी गेल्या वर्षीच मी सफरचंदाची लागवड केली आहे। ती जर पुढे फळाला आली आणि जे सक्सेसफुल झालं तर आपण पुढं त्याचा पण प्रयोग करत राहू। आणि दुसरं म्हटलं म्हणजे इथे पाण्याचा आमच्या डोंगर भागामध्ये पाण्याचा एवढा त्रास आहे की पाणीच बिलकुल भेटत नाही। आता तुम्ही बघाल तर इथून मी 1 किलोमीटरवरनं पाईपलाईनने पाणी आणलं आहे। मला दिवसाला 200 लिटर, रात्रीला 200 लिटर ते मी एका टाकीमध्ये साठवतो आणि ते आज 10 झाडांना, उद्या 10 झाडांना असे करून मी 8 दिवसाचं एक हे तयार केलेलं आहे। मग ते 8 दिवसात 80 झाडांना पाणी घालतो, हे तयार केलं आहे। दुसरी गोष्ट इथे पाणी कमी असल्यामुळे मी लागवड केली हापूस आंब्यांची। त्या लागवड केल्यामुळे आता 3 वर्षाची झाडं आहेत माझी। आता त्यांना पाणी कमी पडतं आहे, मग काय केलं मी रायवळी बाटे प्रत्येक आंब्याच्या बोच्यामध्ये 2-2 ठेवलेत आणि त्याला दुसऱ्या वर्षी मी जॉईंट केलेत। आणि जॉईंट केल्यामुळे काय झालं की त्याला आता पाण्याची गरज नाही पडत। आणि एवढी शेती मी म्हणतो ना, आता इथे मी जवळजवळ 5 टन एवढं मी आंब्याचं उत्पन्न घेतो। आणि पूर्ण आंबे मुंबईपासून 5 गणी, महाबळेश्वर, पोलादपूरला तर माझं मार्केट 1 नंबर आहे, कुठेही जायची गरज नाही। आणि लोक मार्केटिंगला घाबरतात, पण मी म्हणतो ना मार्केटिंगला घाबरायची इथे गरज नाही। फक्त तुम्ही मेहनत केलीत ना, मार्केटिंग आपोआप तुमच्या काही आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर यूट्यूब चॅनल माझा स्वतःचा आहे। त्या यूट्यूब चॅनलवरती मी जे टाकतो, लोक 5 गणीपासनं, महाबळेश्वरपासनं, पुण्यापासून, मुंबईपासनं लोक इथे आंबे न्यायला येतात। आणि दुसरी गोष्ट मी जामची पण प्रयोग केलेला आहे, जांभळाचा प्रयोग केलेला आहे, बैठ्या केळींचा प्रयोग केला आहे, पपईंचा प्रयोग केलेला आहे। आणि ह्या माझ्या घरातल्या सर्वांची मला साथ असल्यामुळे आणि वडिलांच्या पुण्यामुळे माझं इथे चाललंय, निवार व्यवस्थित चाललेला आहे। धन्यवाद। नमस्कार, आपण सध्या विठ्ठल मोरे राहणार दाभीळ यांच्या क्षेत्रावर उपस्थित आहे। या शेतकऱ्याबद्दल जितकं बोलावं इतकं कमी आहे। एक कृषीरत्न म्हणून यांनी क्षेत्रावर वेगवेगळे आंब्यांचे वेगवेगळे कलम करून स्वतःची बाग तयार केलेली आहे। यामध्ये त्यांनी फणस असेल, वेगवेगळे मसाले पिकं असतील, ह्यांची लागवड इथं केलेली आहे। वडिलांनी 25-30 वर्षांपूर्वी लावलेली आंब्यांची झाडं, जवळपास 60 ते 70 आंब्यांची झाडं यांची आहेत। ते जवळपास दरवर्षी 4 ते 5 टन आंब्याचं उत्पन्न घेतात। कृषी विभागातर्फे यांना MRGS फळबाग लागवडमधून आंबा लागवड असेल, फणस लागवड असेल, तसेच महाडीबीटी कृषी यांत्रिकरणमधून यांना छोटासा पॉवर विडर त्यासाठी अनुदान देण्यात आलेलं आहे। या शेतकऱ्याबद्दल सांगायचं म्हणजे हे वेगवेगळे प्रयोग करून यांनी शेती फुलवलेली आहे। स्वतः कलम करतात, कुठलंही मार्गदर्शन न घेता स्वतः त्यांनी वेगवेगळे कलम
इथं तयार केलेले आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. तसेच ह्यासोबत त्यांनी प्रक्षेत्रातल्या इतर सगळ्या शेतकऱ्यांना ह्या गोष्टी शिकवून त्यांच्याकडून त्या करून घेतलेल्या आहेत. रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून पोलादपूर तालुक्याची ओळख असून पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असा तालुका आहे. पोलादपूर तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून दाभेळ गावाची ओळख असून पोलादपूर तालुक्यातील हे दाभेळ गाव डोंगर माथ्यावर वसलेले आहे. मात्र येथील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे मागील काही वर्षांपासून आंब्याची चांगली प्रकारे शेती करत आहेत. येथील प्रगतील शेतकरी यांनी त्यांचे आंबा बाग चांगल्या प्रकारे फुलवले असून विठ्ठल तात्या मोरे यांच्या वडिलांनी लावलेले आंबे हे आता चांगल्या प्रकारे तयार झालेले असून त्या आंब्याची निगा राखून ते व्यवस्थितपणे त्यांनी त्या आंब्याचे पालन केलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याला फळे धरलेले असून तीव्र उतार पाणी टंचाई असताना देखील त्यांनी हे आंब्याची झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतलेली आहे. जवळपास 5 ते 6 टन आंबा दरवर्षी ते विक्रीसाठी काढत असतात. पोलादपूर, महाबळेश्वर, त्याचबरोबर मुंबई, पुणे या ठिकाणी हा आंबा विक्रीसाठी जातो. या ठिकाणी कोकम, सुपारी, जामून त्याचबरोबर इतर फळझाडे देखील त्यांनी यशस्वीपणे लावलेले आहेत. त्यांनी सफरचंदाचे झाड देखील लावलेले असून सफरचंदाचे झाड जर यशस्वीपणे तयार झाले तर सफरचंदाची शेती देखील करण्याचा त्यांचा मानस आहे. या ठिकाणी जिद्दीने व मोठ्या चिकाटीने ते शेती करत असून तीव्र उतारावर असलेली झाडे बिना पाण्याचे असताना देखील त्यांनी झऱ्याचे पाणी टाकीमध्ये स्टॉक करून थोडे झाडांना पाणी घालून ही आंब्याची बाग चांगल्या प्रकारे टिकवून ठेवलेली आहे. चांगल्या प्रकारे या ठिकाणी फळे धरत असून संपूर्ण परिवार हा त्यांचा या शेतीकडे काम करत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे करावे तेवढे कौतुक चांगले आहे. तसेच पोलादपूर तालुक्यामधून या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे. देवेंद्र दरेकर, रायगड.